हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा स्पेशल डे आहे आणि आपला आज स्पेशल ब्लॉग होणार आहे कारण आपण आज जाणार आहोत आजंसरा, जे की खूप फेमस आहे ते म्हणजे पुरणपोळीसाठी. आणि तिथे हे भोजाजी महाराजांचं दर्शन करायला जाणार आहोत. तर तुम्ही नक्की ब्लॉग बघा आणि सोबत राहा. तर आता सकाळचे जवळपास 8 वाजले आहेत आणि जस्ट माझं पाणी वगैरे पिऊन झालं. आम्ही नाश्ता वगैरे करू आणि मग तो मुलं स्कूलमधून येतील. तर हे आणला चाय दिलं. आता चाय बरोबर खाणार का दूध पिणार? ते काल रात्री मी दूध आठवलं होतं या बासुंदीसाठी. तर आता चाय दूध आणू. पहिले दूध पाहून हे नाही चाय ब्रेड करायचं दुधामध्ये फादा ना दूध. इथे दूध गरम होतं आहे. इथे बघा आठवलेलं दूध आहे, चाय आहे आणि इथे आता चाय पिते. चाय पिते कारण आज आम्हाला बाहेर जायचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे इकडे भोजाजी महाराजचं दर्शन घ्यायचं आहे, जो की कुठे आहे, हिंगणघाटच्या जवळपास कुठेतरी. तर तुम्हाला तो ब्लॉग मी आज दाखवेल आणि आजपासून आपले ब्लॉग रोज टाकण्याचा प्रयत्न तर नक्की करते. तर बघूया आणि तुम्ही नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर चला आता चाय पिऊन घेते सकाळी सकाळी. मुलांना नाश्त्यामध्ये पोहे बनवून देईल कारण ते स्कूलमध्ये गेले, त्यांनाही लवकर आणेल 9:30ला आणि 10पर्यंत आम्ही निघू. त्यांच्यासाठी पोहे बनले, ते आम्हालासुद्धा नाश्ता होऊन जाईल कारण तिथेच आम्हाला जाऊन जेवण वगैरे करायचं आहे. अच्छा, चला तेल लावा लागते आज केसांना. तेल लावून छान केस वगैरे धुवून टाकू. तर नाश्ता सुरू आहे सकाळी सकाळी. नाश्ता करत चाय का नाश्ता खाली थोडी खाता. मस्त ब्रेड घेतली. तर चला आपलं नाश्ता पाणी सगळं आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आणि आपण बघता तरी पण आम्ही म्हटलं आम्ही सकाळी 7ला निघू, पण बघता 10 वाजले आणि मन्नू वगैरे मस्तपैकी कॅप लावून आहे. पण ऊन काही इथे लागत नाही, आपण गाडीमध्ये असल्यामुळे तेवढं काही ऊन नाही आहे. आणि आज आपण जाणार आहोत ते म्हणजे स्पेशल आपण जाणार आहोत भोजाजी महाराजांच्या दर्शनाला, जे की आहे हिंगणघाट वर्धा जिल्ह्यामध्ये. आणि तिथे आहे आजंसरा एक गाव आणि तिथे आहे भोजाजी महाराजचं आपण दर्शन करायला चाललेलं आहे. तिथे भरपूरशे म्हणजे तिथे एक स्पेशल एक वस्तू आहे जी किंवा खाण्याची वस्तू आहे जी तुम्हाला तिथे मिळते. तर आम्हाला आता पेट्रोल टाकायचं होतं, तर म्हटलं चला आधी पेट्रोल टाकून देऊया कारण पेट्रोलचे शॉर्टेज आधीच आहे आणि समोर पेट्रोल मिळेल नाही मिळेल माहिती नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला पेट्रोल टाकूया. पेट्रोल टाकायला गेलं तर तिथे बघितलं तिथे जे पेट्रोल आम्हाला पाहिजे होतं तर ते काही मिळालेलं नाही. आणि मेन म्हणजे एका ठिकाणी मग नंतर आम्ही टाकलेलं तर तिथे 5 लिटरच्या वरती काही देत नव्हते. एवढ्याने बरं होते की आमच्याकडे पेट्रोल होतं गाडीमध्ये ऑलरेडी थोडंसं, त्याच्यामुळे मग ते जमलं. आणि मग आम्ही आता निघालेलो आहोत कारण आपण राहतो चंद्रपूर जिल्ह्यात, आपल्याला जायचं आहे वर्धा जिल्ह्यात. तर त्याच्यामुळे म्हटलं की पेट्रोल टाकून असलेल्या गाडीमध्ये कधीही चांगलेलं. तर आता बघता आम्ही निघालो आणि निघताना इतकी सुंदर झाडं होती. एक तर भर उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये इतकी अशी हिरवीगार झाडं पाहून खरंच मनाला खूप असं तृप्त झाल्यासारखं वाटतं. आणि एक तर गाडीमध्ये छान वाटत होतं, थंडगार वाटत होतं, त्याच्यामुळे मुलं वगैरे झोप घेत होती आणि मन्नू वगैरे तर ऑलरेडी झोपलेलीच होती. ती काय लहानचं बाळ आहे त्याच्यामुळे ते तर तिला झोप लागणार. आणि ते बघा इतकी सुंदर म्हणजे आम्ही जवळपास हिंगणघाट पार केलं, आजंसरा आता समोर येईलच. तर अशा ह्याच्यात इथे दोन्ही रस्त्याच्या दोन्ही साईडनी बांबूची झाडं लावली होती, जे की बांबू असतात ती दिसायला इतकी सुंदर दिसत होती. म्हणजे या व्हिडिओपेक्षा जर तुम्ही डोळ्याने बघाल तर खरंच खूप सुंदर, म्हणजे आत्ताच ती एवढी सुंदर दिसत आहे भर उन्हाळ्यात. तर जेव्हा खरंच हिवाळा वगैरे असेल तेव्हा किती सुंदर दिसत असेल. तर चला आपण बघता आपण आलो आहोत भोजाजी महाराजांच्या दर्शनाला आणि आपण आलो आहोत आजंसरा या गावामध्ये. तर इथून थोडंसं आपल्याला पायी जावं लागतं समोर, असं काही नाही. इथे डायरेक्ट गाडीसुद्धा जाते पण तो रस्ता माहीत नाही कुठनं होता, तर मलासुद्धा नाही माहिती. आणि इथे आजूबाजूने तुम्हाला प्रसादाची आणि बाकी खेळण्याची दुकानं मिळून जातील, जे की प्रत्येक देवस्थानामध्ये आपल्याला मिळतातच. आणि इथे चपलाचं स्टँड आहे, जो की बाहेरच चपला काढायचा आहे. ऊन एवढी होती की ते आम्हाला आता गाडीमधनं बाहेर निघल्यावर कळलं. आणि इथे आधी हे शेड वगैरे नव्हतं, आता हे शेड झालेलं आहे असं शुभांगीचं म्हणणं आहे. कारण शुभांगी नेहमी जात येत राहते, तिचं गावच आहे त्याच्यामुळे ती जात येत राहते. माझं तर पहिल्यांदा होतं, आमचं सगळ्यांचंच पहिल्यांदा होतं. मुलांना स्कूलला सुट्ट्या लागल्या आणि आता कुठेतरी आपण जाऊन येऊया, त्याच्यामुळे मग आम्ही निवडले की चला आपल्याला आज पुरणपोळी खायची आहे आणि त्याचबरोबर आपल्या भोजाजी महाराजच्या दर्शनाला म्हणून आम्ही निघालेलो. आणि त्याचबरोबर
इथे प्रसाद घ्यायसाठी आता माझे मिस्टर वगैरे गेलेले आहेत आणि मी इथे थोडीशी वाट बघत आहे. तर इथे आजूबाजूनी दुकानं आहे आणि ते एक इतकं झाड खूप सुंदर वडाचं झाड होतं. तर तिथे थोडंसं छान वाटत होतं, म्हणजे एवढ्या उन्हातनं गाडीमधनं जे निघालो आणि थोडंसं रस्ता पायी चालल्यानंतर इथे एक झाडामध्ये थोडंसं विसावं घेतल्यासारखं म्हणजे छान वाटतं. थोडंसं असं शांत शांत, पायसुद्धा जळत नव्हते आणि जिथे चपला काढल्या तर चपलाचं स्टँडसुद्धा इतकं गरम आलेलं होतं. ऑलरेडी चपलासुद्धा गरम आलेल्या होत्या. तर आपण चप्पल वगैरे काढला हे घेत आहे तोपर्यंत म्हटलं आम्ही एका साईडने उभे होतो आणि त्यानंतर प्रसादी वगैरे घेतल्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत भुजाजी महाराजच्या दर्शनाला. तर इथे स्पेशल म्हणजे त्यांना चढवलं जातं ते म्हणजे दुपट्टा, व्हाईट कलरचे दुपट्टे वगैरे. तुम्हाला प्रसाद 100, 150, 200 अशा प्रकारे काहीतरी प्रसाद आहे. आणि त्याचबरोबर इथली स्पेशलिटी आहे ते म्हणजे पुरणपोळी. तर इथे भोजाजी महाराजच्या याला तुम्हाला पुरणपोळी, तुम्ही जर डाळ आणि म्हणजे चण्याची डाळ आणि साखर दिली तर तुम्हाला पुरणपोळीचं जे मिश्रण असतं ते सुद्धा बनवून मिळतं. नाहीतर तुम्हाला पुरणपोळीसुद्धा ऑलरेडी मिळतात. ते मी तुम्हाला समोर सांगेल. तर भोजाजी महाराजच्या दर्शनाला आम्ही ऑलरेडी अंदर गेलेलो. आज गर्दी खूप कमी होती. इथला स्पेशल दिवस असतात भोजाजी महाराजचा तो म्हणजे बुधवार, आणि संडेला खूप गर्दी असते आणि त्या दिवशी ते स्पेशल बसेससुद्धा सोडल्या जातात महामंडळाच्या. नाहीतर इथे काही एरवी दिवशी बसेस नसतात. तरी पण बघा इथे इतकी गर्दी आहे, कारण हे एक पावन देवस्थान आहे. इथे तुम्ही काही बोलले तर पूर्ण होतात आणि पूर्ण झाल्यानंतर इथे तुम्ही दान म्हणून देणगी देऊ शकता किंवा इथे तुम्ही जेवण ठेवू शकता. आणि इथे म्हणतात की इथे येणाऱ्यांची सगळ्या इच्छा पूर्ण होते. त्यासुद्धा चला आपल्यासुद्धा मनातल्या ज्या इच्छा त्या पूर्ण होत आणि त्याचबरोबर सगळ्यांच्याच होत. आणि चला आता थोडंसं म्हणजे आम्ही समोर गेलेलो आणि पूर्णपैकी दर्शन वगैरे घेतलेलं. आईच्या हातात होतं मोबाईल, पण समोर गेल्यानंतर मग जे वॉचमन वगैरे अंकल होते त्यांनी मग म्हटलं की आता मोबाईल ठेवून द्या, आतमध्ये व्हिडिओ घेण्याची परमिशन नव्हती. त्यामुळे मग व्हिडिओ बंद केला. त्यानंतर आपण बाहेर आलेलो आणि मग इथेपैकी आम्ही मस्तपैकी काहीशी फोटो. चप्पल लावून घेणं कधी जरूर आहे. ते नारळ फोडतं तिकडे गेले. चाल ना घेऊन फोडून दे. चप्पल लावा पहिले, बहुत पाहायला असत आहे. आपल्या चपला अशा गरम आला का तिकडे ठेवायला पाहिजे होत्या. चला चप्पल नाही लावला आयु. असंच करा ना, वरूनच फोडून टाका ना, राहू द्या मग नाही निघत. हां असंच फोडा पुढं येईन तर पाणी पिऊन घ्या झालं. त्याची कवर काढून नाही ना, पाणी घ्या. हां द्या दे आमच्याकडे द्या ना. तेव्हा खाली सांडवत आडवं करा ना थोडंसं. दे आडवाही नाही करता येत पप्पाला. पूर्ण पाणी खाली वेस्ट टाकलं. तू अंदरच नाही जात ना. झालं गेलं घ्या दर्शनाला. टाकून दे आयु अगरबत्तीनं हे कुंकू वगैरे वाहून दे. थांबा येऊ का मी. दे. तर चला मी आता आईला सांगत होते की ते जे अगरबत्ती वगैरे ते वगैरे ठेवून दे. पण इथे काय झालं, मला असं वाटलं की ते फक्त जेंट्स जाऊ शकतात, पण असं काही नव्हतं. मग जेव्हा मला 2 लेडीज दिसल्या तेव्हा मी सुद्धा आतमध्ये गेले आणि त्यानंतर मग तिथे जे पूजेचे सामान आहे ते सगळं ठेवलं आणि पूजा वगैरे करून घेतली. आणि त्यानंतर मग आता आम्हाला जायचं होतं आणखी समोर. इथे इतकी म्हणजे वरतून सगळीकडे नेट वगैरे लावलेले होते हिरवे, पण तरी पण इथे म्हणजे जिथे जिथे ऊन होतं ना तिथे खूप असं गरम होत होतं. आणि इथे वॉशरूम वगैरे सगळ्या सुविधा होत्या. त्याचबरोबर इथलं पटांगण खूप मोठं. आणि आता आपण जात आहोत ते म्हणजे जेवायला, आणि ते 50 रुपयात तुम्हाला पोटभर जेवण मिळतं. पुरणपोळी मिळते, जे की आता आम्हाला आज मात्र मिळाली नाही पुरणपोळी. ती यासाठी कारण पुरणपोळी आता गॅसची कमतरता असल्यामुळे त्यांचा पूर्ण स्वयंपाक चुलीवरचा होता आणि अतिशय सुंदर टेस्टी स्वयंपाक होता त्यांचा. तर स्वयंपाकामध्ये हे बघा इथे थोडंसं वरती चढून जावं लागतं आपल्याला आणि तुम्हाला डायरेक्ट मी म्हणजे दाखवतेच ते. तर इथे वरती चढून जायचं. तिथे आहे प्रसादालय आहे आणि इथे 2-3 प्रसादालयी आहेत.
त्याचबरोबर तुम्हाला इथे जेवण जे बनवतात हे बघा, ही आहे भोजाजी महाराज, त्यासोबत त्यांची आरती आहे. आणि त्यानंतर बघ इथे तुम्हाला जर तुमच्या मनातलं पूर्ण इच्छा झाल्या आहे किंवा तुम्ही काही बोललेलं असेल तर ते खूपशे स्वयंपाक असतात. स्वयंपाकाची जागासुद्धा एका साईडनी ठरवलेली आहे. अतिशय मोठ्या संख्येने इथे स्वयंपाक बनवला जाते. आणि त्याचबरोबर इथे तर जे प्रसाद आहे, प्रसादसुद्धा इथे ग्रहण केला जातो. हे बघा इथे 50 रुपयात तुम्हाला पोट भरून जेवण मिळतं. आज होतं आलू वांग्याची भाजी, साधं वरण, कढी होती, भात होत्या, पोळ्या होत्या आणि त्यासोबत पुरणपोळी नेहमी असते. पण आज पुरणपोळी नव्हती, कारण पुरणपोळीचं गॅस नसल्यामुळे त्यांनी चुलीवर पुरणपोळी बनवलेली नाही. पुरणपोळीऐवजी त्यांनी फक्त पुरण वगैरे दिलं आपल्याला, त्याचबरोबर तूप टाकून दिलं. त्यानंतर आम्ही घरी मी स्वयंपाक बनवला. जवळपास आम्हाला 7 वाजता आलो. त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवला. स्वयंपाकामध्ये आज काही नाही, पुरण आणलं तिथून त्याच्या पोळ्या बनवल्या आणि खिचडी बनवली. बस म्हणजे खूप कंटाळा आला मला. मस्तपैकी पुरणपोळ्या बनवल्या मी, चिकट खिचडी झालं. आता जेवण वगैरे सगळं झालेलं आणि पुढंच आम्ही पुरण वगैरे आणलं होतं. तिथे पुरणाचं जेवण असं सांगितल्याप्रमाणे तिथे पुरण मस्त मिळतं. तर हे बघा मी एक डब्बा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवला आहे. हे बघा तर इथे लिहूनसुद्धा आहे, श्री संत भोजाजी महाराज. आणला आम्ही. हा पूर्ण डब्बा मिळतो 50 रुपयाला आणि घरी येऊन आपल्याला पोळ्या बनवायच्या असतात. तर मस्तपैकी मी आता पोळ्या वगैरे बनवणार फ्रीजमध्ये ठेवून देते, कारण थोडं नरम आलेलं आहे गाडीमध्ये आणल्यामुळे. गरम होऊन गेलं आणि नरम होऊन गेलं, त्याच्यामुळे थोडंसं फ्रीजमध्ये ठेवते आणि त्याच्यानंतर मग पोळ्या उद्या बनवेल. आज बनवल्या काही पोळ्या मी आणले होते, 3-4 डबे आणले आईच्या घराकडे, तिकडे इकडे तिकडे दिले. आणि त्याच्यानंतर मग आता एका पुरणाचं मी बनवलं. एक पुरणाचा डबा ठेवून आहे, जो की सकाळी मी बनवेल. आता खूप थकून गेले, कारण 10 वाजतापासून आम्ही सकाळी निघालो. तर असा होता आमचा आजनसऱ्याचा प्रवास, जो की खूप छान झाला. खूप छान दर्शन झालं. जर तुम्हाला तिथे जायचं असेल तर तुम्ही मात्र रविवार, कारण रविवारी दिवशी संडे असतं त्याच्यामुळे खूप गर्दी असते. आणि दुसरं म्हणजे बुधवार म्हणजे त्यांचा दिवस आहे तिथे, त्याच्यामुळे तिथे खूप गर्दी असते. आणि बुधवारी आणि रविवारी ते बससुद्धा सोडलेल्या जातात, म्हणजे बस असतात. एरवी तिथे बस मिळणार नाही, तिथे तुम्हाला आपल्या गाडीनेच जावं लागेल. तर आम्ही म्हणून आज सोमवारी गेलो, आपल्या गाडीने गेलो, त्याच्यामुळे आम्ही सोमवारी गेलो. छान मस्तपैकी दर्शन झालं. गर्दी कमी होती पण दर्शन छान झालं. पुरणपोळीचं मस्तपैकी तिथे जेवण गेलं. जेवण मस्तपैकी 50-50 रुपयाला तिथे जेवण मिळतं, जे की आम्ही केलं. आणि पुरणपोळीचं जेवण असतं, पण आता सध्या तिथे म्हणजे पुरणपोळीचं असं झालं की आम्हाला तिथे पुरण मिळालं, पोळी नाही मिळाली. कारण पूर्ण त्यांच्यात सध्या गॅस मिळत नाही इकडे, त्याच्यामुळे सिलेंडर, त्याच्यामुळे त्यांनी फक्त पुरण ठेवलेलं, पोळी नाही. आता एरवी तिथे एक पोळी आणि पूर्ण तुम्हाला छान मस्त वरण भात भाजी पोळीचं जेवण असतं. तर आज आम्ही जेवण केलं, इतकं टेस्टी जेवण होतं खूप, कारण ते चुलीवरचं जेवण. तर अशा प्रकारे आमचा झाला आजनसऱ्याचा प्रवास. आणि तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही नक्की सांगा. आवडल्यास लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट करायला विसरू नका. आता एवढी थकलेली आहे की बोलायची म्हणजे असं खूप त्रास, खूप हे होते. आता असं वाटतं थोडंसं आराम करून आता थोडा आराम करावं, कारण आता जवळपास 9 वाजलेले आहेत. तर चला भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये.